स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर। चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन कथेला। उंचच उंच आकाशाला भिडल्यासारख्या उभ्या असलेल्या त्या गगनचुंबी इमारतीच्या 6व्या मजल्यावर अनेक महिला एका रांगेत बसल्या होत्या। त्यांच्यामध्ये साध्या मध्यमवर्गीय महिलांपासून ते अगदी अल्ट्रा मॉडर्न महिलांपर्यंत सगळ्यांचा समावेश होता। त्यांच्या हातात काही नियम असलेला फॉर्म देण्यात आला होता। तो फॉर्म पूर्णपणे वाचून त्यातील सर्व नियमांना संमती दिली तरच त्यांना पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात येणार होतं। पहिल्या टप्प्यातील निवड प्रक्रिया आधीच पूर्ण झाली होती आणि वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण झालेल्या महिलांनाच दुसऱ्या टप्प्यातील निवड प्रक्रियेसाठी बोलावण्यात आलं होतं। मात्र त्यांच्या हातात देण्यात आलेल्या कागदावर छापलेल्या सर्व नियमांना संमती दिली तरच त्यांना पुढच्या टप्प्यात प्रवेश मिळणार होता। नियम पूर्णपणे वाचल्यानंतर काही महिला वैतागून उठल्या। बुलशिट, या सगळ्या गोष्टींना मी अजिबात संमती देऊ शकत नाही। असे नियम असणार आहेत हे आधीच माहीत असतं तर मी या इंटरव्ह्यूलाच आले नसते। उगाच माझं 20 मिली रक्तसुद्धा काढून घेतलं त्यांनी। असं पुटपुटत काही महिला तिथून निघून गेल्या। उरलेल्या महिलांपैकी काही जणी राहावं की निघून जावं या संभ्रमात पडल्या होत्या। त्यांच्यातील काहींनी मात्र ठाम निर्णय घेतला आणि हे काम नकोच म्हणत त्या देखील उठून निघून गेल्या। शेवटी उरलेल्या महिला मात्र त्या कागदावर नमूद केलेल्या प्रत्येक नियमासाठी तयार असल्यासारख्या शांतपणे बसून राहिल्या। त्यानंतर एक एक करून त्यांना मुलाखतींसाठी आत बोलावलं जाऊ लागलं। तिथे उपस्थित असलेल्या काही महिला पैशांच्या गरजेमुळे या कामासाठी आल्या होत्या, तर काही जणी आपल्या ऐशो आरामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी। मात्र त्यांच्यापैकी एकही महिला कोणत्याही चांगल्या हेतूने इथे आली नव्हती। हीच खरी खंत होती। त्या एकीचा अपवाद वगळता ऐश्वर्या सिन्हा। तिला पाहणारा प्रत्येक जण नकळत पुन्हा एकदा तिच्याकडे वळून पाहत होता। इतकी ती सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात दडलेलं दुःख मात्र स्पष्टपणे जाणवत होतं। आयुष्याच्या वादळात ती खूप खोलवर जखमी झाली आहे हे तिचे डोळे अगदी स्पष्टपणे सांगत होते। इतर महिला आपापसात उत्साहाने गप्पा मारत होत्या, पण ऐश्वर्याने मात्र मान खाली घातलेली होती। तिचं लक्ष फक्त हातात असलेल्या कागदावर होतं। ती आजूबाजूला कोणाकडेही पाहत नव्हती। मुलाखती सुरू झाल्या। एक एक करून महिला आत जाऊन बाहेर येत होत्या। बाहेर येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक प्रकारची असमाधानी भावना दिसत होती। ऐश्वर्या मात्र मान वर करून त्यांचं निरीक्षण करण्यास चुकत नव्हती। त्या महिलांनी ही संधी नाकारली नव्हती। खरं तर आत बसलेल्या पुरुषानेच त्यांना नाकारलं होतं असं म्हणणं अधिक योग्य ठरलं असतं। काही महिलांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती। कदाचित त्यांच्या हातातून एक मोठी संधी निसटून गेल्याचं दुःख असावं। ऐश्वर्या सिन्हा, तिचं नाव पुकारलं गेलं। ती उठली आणि दाराजवळ जाऊन थांबली। मे आय कम इन सर? दाराबाहेर उभं राहून तिने परवानगी मागितली। येस कम इन, आतून एक भारदस्त आवाज आला। ऐश्वर्या थोडीशी संकोचात आत शिरली। समोर एक धिप्पाड रुबाबदार पुरुष खुर्चीत गंभीर आणि अधिकारशाली थाटात बसला होता। त्याचं वय साधारण 29 ते 30च्या आसपास असावं। त्याचं लक्ष संगणकाच्या स्क्रीनवर होतं। त्याने ऐश्वर्याकडे साधं वर पाहण्याची तसदीही घेतली नाही। ऐश्वर्या बराच वेळ शांतपणे उभी राहिली। काही क्षणांनी त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं। बसा, त्याने नजरेने समोरच्या खुर्चीकडे इशारा दिला। ऐश्वर्याने हातात आणलेली फाईल त्याच्या समोर ठेवली आणि शांतपणे खुर्चीत बसली। त्याने तिची कागदपत्र उघडून पाहिली। ऐश्वर्या सिन्हा, राईट? त्याने भुवई उंचावत विचारलं। येस सर। तिच्या आवाजात नम्रता होती पण उत्साहाचा लवलेशही नव्हता। इतकंच काय? ती स्वतःच्या स्वभावाप्रमाणेही वागत नव्हती हे त्याने मनात नोंदवून ठेवलं। ओके, तुम्हाला या कामात खरंच रस आहे ना? कोणाचाही दबाव नाहीये ना? त्याने डोळे बारीक करत विचारलं। नाही सर, मी माझ्या इच्छेनेच या कामासाठी तयार झाले आहे। तिच्या उत्तरानंतर त्याने तिचं बारकाईने निरीक्षण केलं। हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेली ती अतिशय देखणी दिसत होती। तिचे डोळे विलक्षण आकर्षक होते। जितकं पाहावं तितकं कमी वाटावं अशी ती एक सुंदर कलाकृतीच भासत होती। का कोण जाणे, पण तिला पाहताच या कामासाठी हीच मुलगी योग्य ठरेल असं त्याच्या मनाला जाणवलं। तुम्ही दिसायला खूपच लहान वाटता। तुमचं वय फक्त 22 वर्ष आहे। त्याने तिच्या बायोडेटाकडे पाहत म्हटलं।
मग त्याने तिच्याकडे पाहत विचारलं, पण असं काय झालंय की तुम्हाला हे काम करावंसं वाटतंय? त्याच्या प्रश्नावर ऐश्वर्याने एक दीर्घ श्वास घेतला. या जगात प्रत्येक व्यक्तीची एक ना एक गरज असते सर. जसं तुमच्या गरजेसाठी तुम्ही माझी निवड केलीत, तसंच माझीही एक गरज आहे आणि त्याच गरजेमुळे मी इथे आले आहे. तिने तिच्या उत्तरात एक गूढ अर्थ लपवला. तो मात्र उपहासाने हसला. असं काय मोठं कारण असणार आहे? पैसे हवेत, एवढंच ना तुमचं कारण? ऐश्वर्याने फक्त एक फिकट हसू दिला आणि नकारार्थी मान हलवली. मग आणखी काय? त्याने भुवया उंचावत विचारलं. शांतता सर. तिचा आवाज यावेळी अधिक गंभीर झाला. मला मनशांती हवी आहे आणि मला विश्वास आहे की हे काम केल्यानंतर मला ती मनशांती मिळेल. तिचं उत्तर ऐकून त्याने तिच्याकडे उपहासाने पाहिलं. तिच्या उत्तराने तो अजिबात समाधानी झाला नव्हता हे त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं. ऐश्वर्यालाही ते जाणवलं, पण त्याला काही सिद्ध करण्याचा किंवा त्याच्याशी वाद घालण्याचा तिने प्रयत्न केला नाही. ते तिचं कामही नव्हतं. त्याच्या दृष्टीने तो तिला अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पैसे देणार होता. त्यामुळे त्याच्या बदल्यात तिच्याकडूनही तितक्याच योग्य प्रकारे काम करून घेणं त्याचा अधिकार होता. अशा परिस्थितीत आत्मसन्मान, मनशांती वगैरे शब्द वापरून स्वतःच्या निर्णयाला चांगलं नाव देण्याचा प्रयत्न करणं त्याला थोडं कंटाळवाणं वाटत होतं. पण ऐश्वर्या मात्र त्याच्या उपहासाने फारशी विचलित झाली नाही. ओके, त्याने फाईल बंद केली. तुमची निवड करण्याबाबत मला कोणतीही अडचण नाही. तुम्ही या कामासाठी अगदी योग्य आहात. त्याच्या शब्दांवर ऐश्वर्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. ती हसली की खरंच खूप सुंदर दिसते हा विचार अचानक त्याच्या मनात आला आणि तो स्वतःच त्या विचाराने दचकला. आत्तापर्यंत कोणत्याही मुलीकडे त्याने कधीही मर्यादा ओलांडणाऱ्या नजरेने पाहिलं नव्हतं. पण ऐश्वर्याशी मात्र तो गरज नसताना कितीतरी गोष्टी बोलत होता. छे, मनात येणारे ते अनावश्यक विचार त्याने जबरदस्तीने बाजूला सारले. तुमचं काम काय आहे, त्यासाठीचे नियम काय आहेत, सगळे डिटेल्स तुम्हाला सांगितले गेले असतील. तरीसुद्धा मी एकदा स्वतः सांगतो. तुमचं नाव राकेश देशमुख. तुम्ही गारमेंट्स आणि एक्सपोर्टचा व्यवसाय करता. एक श्रीमंत बिझनेसमॅन. तुम्ही घटस्फोटीत आहात. तुम्हाला 1.5 वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव मिहीर. तुमच्या मुलाला थॅलेसेमिया नावाचा गंभीर आजार आहे. ऐश्वर्याने त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच शांतपणे सगळं सांगून टाकलं. राकेशने भुवई उंचावली. त्याची परिस्थिती गंभीर आहे. स्टेम सेल्सच्या मदतीने त्याचा उपचार होऊ शकतो, पण त्याचा ब्लड ग्रुप अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे आधी साठवून ठेवलेले कोणतेही स्टेम सेल्स त्याच्याशी जुळले नाहीत. ती थोडा वेळ थांबली आणि पुढे म्हणाली, तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे. तुम्ही सरोगेट मदरच्या मदतीने आणखी एका बाळाला जन्म देऊ शकता आणि त्या नवजात बाळाच्या स्टेम सेल्सच्या मदतीने तुमच्या मुलावर उपचार करू शकता. म्हणूनच तुम्ही सरोगेट मदरची निवड करण्यासाठी हे इंटरव्ह्यू घेत आहात. बरोबर ना सर? तिने आपलं म्हणणं पूर्ण केलं. गुड. तिच्या समजूतदारपणाचं त्याने मनोमन कौतुक केलं. पण यात अजून काही अटी आहेत. त्याबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही. त्याच्या शब्दांवर ऐश्वर्याने शांतपणे मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. ओके, मीच सांगतो. राकेश खुर्चीत मागे रेलला. तुम्हाला माझ्यासाठी मूल जन्माला घालायचं आहे हे खरं, पण त्या मुलाचा जन्म कृत्रिम गर्भधारणेच्या प्रक्रियेतून होता कामा नये. काही गोंधळ झाला आणि स्टेम सेल्स मॅच झाले नाहीत तर सगळं व्यर्थ जाईल आणि माझ्या मुलाच्या बाबतीत मला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्याचा आवाज कठोर झाला. म्हणून मला नैसर्गिक पद्धतीने जन्मलेलं मूल हवं आहे. मी काय म्हणतोय हे तुम्हाला समजत असेलच. ऐश्वर्या शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. मुलाचा जन्म शारीरिक संबंधातूनच झाला पाहिजे आणि त्यासाठी मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मला कोणत्याही प्रकारची कमिटमेंट नको आहे, त्याने स्पष्टपणे सांगितलं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माझ्यासाठी मूल जन्माला घातल्यानंतर त्या क्षणापासून तुमचा, माझा आणि माझ्या मुलाचा कोणताही संबंध राहणार नाही. तुम्ही बाळ माझ्याकडे सोपवून इथून निघून जायचं. त्याच्या शब्दात मालकीभाव स्पष्ट जाणवत होता. कारण ते माझं मूल असेल. आईच्या भावनिक अधिकाराचं नाटक करून नंतर बाळ मागायला येण्याचा प्रयत्न करू नका. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला स्पष्टपणे करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तो थोडा पुढे झुकला. तुम्ही माझ्यासाठी मूल जन्माला घालेपर्यंत तुमची पूर्ण जबाबदारी माझी असेल. पण एकदा तुम्ही या घरातून बाहेर पडलात
त्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर ती तुम्हालाच सोडवावी लागेल. माझ्याकडे मदतीसाठी येऊ नका. त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं. हे सगळं तुम्ही नीट वाचलं आहे ना? की ते पान तुम्ही स्किप केलं? ऐश्वर्या शांत राहिली. मी जे काही सांगितलं त्याला तुमची संमती असेल तर आपण पुढे बोलू शकतो. नाहीतर त्याने खांदे उडवले आणि निष्काळजीपणे दरवाजाकडे बोट दाखवलं. यू मे गो नाव. अशाच प्रकारच्या अटी ऐकून जवळपास निम्म्या मुली तिथून पडून गेल्या होत्या. पण ऐश्वर्या मात्र भावनाशून्य चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत राहिली. नाही सर, मी आधीच सगळ्या अटी वाचल्या आहेत आणि मला त्या सगळ्या मान्य आहेत. तिचा आवाज स्पष्ट होता. मी पूर्ण मनाने तुमच्यासाठी मूल जन्माला घालण्यास तयार आहे. आपण पुढे बोलू शकतो. तिच्या आवाजात किंचितही संकोच नव्हता. राकेशने तिच्याकडे रोखून पाहिलं. तिच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे त्याला अजिबात समजत नव्हतं. पण आयुष्याने तिला ज्या संघर्षातून नेलं होतं त्याच संघर्षाने तिला या निर्णयासाठी तयार केलं होतं. त्यामुळे त्याने सांगितलेल्या कोणत्याही अटी तिला फारशा मोठ्या किंवा कठीण वाटत नव्हत्या. उलट ती प्रत्येक गोष्टीसाठी तयार होती. ओके, मग आपण पुढे जाऊ शकतो. राकेशने गंभीरपणे सांगितलं. तुम्ही जितकी अपेक्षा केली असेल त्यापेक्षाही जास्त पैसे मी तुम्हाला देईन. त्यामुळे पैशांची काळजी करू नका. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर ती करण्यासाठी मी तयार आहे. तो काही क्षण थांबला. पण मला जे हवं आहे ते व्यवस्थित करून देणं ही तुमची जबाबदारी आहे. म्हणजेच माझ्या मुलाला सुरक्षितपणे या जगात आणणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याचा आवाज अचानक वेदनेने भरून आला. कारण माझ्या पहिल्या मुलाचा जीव माझ्या दुसऱ्या मुलाच्या हातात आहे. त्याच्या आवाजातील वेदना ऐश्वर्यालाही जाणवली. तिने मान वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. काही क्षणांसाठी त्या खोलीत फक्त शांततेचं राज्य होतं. ऐश्वर्याने स्वतःला सावरलं. सर, आता पुढे काय? तिने अगदी सहजपणे विचारलं. तिच्या प्रश्नाने मात्र राकेश क्षणभर गोंधळून गेला. थोड्याच वेळात तिच्यासमोर काही करारपत्र आणण्यात आली. ऐश्वर्याने एकदाही मागे पुढे न पाहता प्रत्येक कागदावर स्वाक्षरी केली आणि पुढच्या क्षणी ठरलेली संपूर्ण रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली. ठीक आहे, निघूया? राकेशने विचारला आणि तिला सोबत घेऊन तो आपल्या घरी निघाला. गाडीतून उतरून राकेश वेगाने पुढे चालू लागला. ऐश्वर्या त्याच्या मागे चालत होती. ते एक मोठं, श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न घर होतं. तिथे कोणत्याही सुखसोयीची कमतरता नव्हती. हॉलमध्ये उभा राहून राकेश तिच्याकडे वळला. आजची रात्र तुम्ही खाली असलेल्या खोलीत राहा, पण उद्यापासून तुम्हाला माझ्यासोबत एकाच खोलीत राहावं लागेल. त्याने हे अगदी आदेशाच्या स्वरात सांगितलं. पण ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर फारसा धक्का दिसला नाही. जणू ती आधीपासूनच या गोष्टीची अपेक्षा करत होती. तिचा भावनाशून्य चेहरा मात्र राकेशला अधिकच गोंधळात टाकत होता. जेवण येईल, जेवून घ्या. मला काम आहे, मी रात्री उशिरा परत येईन. तो निघू लागला. तुमचं मूल? ऐश्वर्याने अचानक त्याला थांबवत विचारलं. राकेशच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. मुलाची काळजी घेण्यासाठी केअरटेकर आहेत. अनावश्यक गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घालू नका. तुम्ही फक्त तुमचं काम करा. त्याच्या ओठांवर स्मित होतं, पण शब्द मात्र कठोर होते. त्याच्या बोलण्याचा अर्थ ऐश्वर्याला लगेच समजला. माझ्या मुलावर कोणताही अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नका. ती स्वतःच्या पोटात वाढवणार असलेल्या बाळालाही अधिकार देण्यास तयार नसलेल्या पुरुषाला त्याच्या मुलाबद्दल विचारणं कदाचित तिची चूक होती. तिला ते जाणवलं. ऐश्वर्या तिच्यासाठी देण्यात आलेल्या खोलीत जाऊन बंद झाली. एकेकाळी तिच्या मनात कितीतरी इच्छा होत्या, कितीतरी स्वप्न होती. एक दिवस सगळं नक्की पूर्ण होईल या विश्वासाने तिचे दिवस फुलपाखरासारखे स्वप्नांच्या भोवती फिरत होते. पण नंतर तिची स्वप्न तुटली. तिच्या सगळ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आणि त्या आठवणी तिच्या मनावर पुन्हा पुन्हा राज्य करू लागल्या. तिचा चेहरा जणू आगीत जळलेल्या फुलासारखा कोमेजून गेला. इतक्या वेदना तिने मनात दडवून ठेवल्या होत्या की आता तिच्या डोळ्यांतून एक थेंब अश्रूही बाहेर पडत नव्हता. ती आतून पूर्णपणे कठोर झाली होती. डोळे मिटून ती आपल्या भूतकाळाचा विचार करत राहिली आणि अखेर त्या मानसिक थकव्यामुळे तिला कधी झोप लागली हे तिलाही कळलं नाही. टेबलवर आणून ठेवलेलं जेवण तसंच राहिलं होतं. ऐश्वर्याला संध्याकाळी जाग आली. तीही दार ठोठावल्याच्या आवाजाने तिची झोपमोड झाली. तिने डोळे चोळत कष्टाने डोळे उघडले, पण दारावर पुन्हा आणखी जोरात थाप पडली.
ऐश्वर्या पटकन उठली आणि दार उघडण्यासाठी गेली. दार उघडताच समोर एक मध्यमवयीन महिला उभी असल्याचं तिला दिसलं. ती होती देवकी. देवकीने ऐश्वर्याकडे वरपासून खालपर्यंत एक संशयास्पद नजर टाकली. तूच का ती मुलगी जिला राकेशने मूल जन्माला घालण्यासाठी इथे आणलंय? तिने चिडचिडीत स्वरात विचारलं. ऐश्वर्याने फक्त मान हलवली. हो. देवकीने एक दीर्घ श्वास घेतला. कलियुग आलंय म्हणतात ते खरंच आहे. काय काय घडतं या जगात. माझा मुलगा कसला विचित्र इंटरव्ह्यू घेतोय. तुमच्यासारख्या तरुण मुली पैशांच्या लोभापायी लग्न न करताच मूल जन्माला घालायला तयार होतात. हे जग कुठे चाललंय देव जाणे. ती काही क्षण थांबली. असो, माझा नातू बरा झाला एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. मला दुसरं काहीही नको. ऐश्वर्याने तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तुम्ही राकेश सरांच्या आई आहात? तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. हो. त्याचं काय आता? तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तिने ऐश्वर्याचं वाक्य मध्येच तोडलं. चेहरा वाकवला आणि तिथून निघून गेली. देवकीच्या शब्दांनी ऐश्वर्याच्या मनात काहीतरी टोचलं. तिचा चेहरा उतरला. ती जाऊन बेडवर बसली. काही वेळातच तिच्या पोटाने जोरदार आवाज करत जणू सांगितलं, मी सुद्धा इथे आहे. माझ्याकडेही थोडं लक्ष द्या. टेबलवर ठेवलेलं जेवण तिने खाल्लं, पण खोलीत इकडून तिकडे फिरत राहिल्यामुळे तिला घुसमटायला लागलं. बाहेर नेमकं काय चाललं आहे हे पाहावं म्हणून तिने दार उघडलं. तेवढ्यात एका बाळाच्या मोठमोठ्याने रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला. ऐश्वर्या हळूहळू बाहेर आली. हॉलमध्ये देवकी एका बाळाला हातात घेऊन हलवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. अरे देवा, काय झालंय तुला? असा का रडतोयस? मला काहीच समजत नाहीये. मी तुला कसं शांत करू? देवकी बाळाला हातात घेऊन वैतागलेल्या स्वरात म्हणत होती. पण ती जितकी बोलत होती तितकाच तो छोटा जीव आणखी मोठ्याने रडत होता. शेवटी देवकीचा संयम सुटला. अरे किती रडतोयस? मला काहीच समजत नाहीये. तिने चिडून त्याला ओरडायला सुरुवात केली. ती वयाने मोठी आणि अनुभवी असली तरी त्या क्षणी ती त्या बाळाला शांत करू शकत नव्हती. बाहेरून पाहता तिचा स्वभावच थोडा कडक आणि राकट वाटत होता. आणि त्या छोट्याशा बाळानेही जणू मनात ठरवलं होतं, मी तुमचं काही ऐकणार नाही. बाळ इतकं रडत असताना आपण आपल्या खोलीत जाऊन बसावं असं ऐश्वर्याला अजिबात वाटलं नाही. ती हळूहळू चालत देवकीजवळ जाऊन उभी राहिली. बाळाकडे पाहताच तिला समजलं हा मिहीर आहे. त्याचं शरीर खूपच कृश झालं होतं. गाल आत गेले होते. चेहरा फिकट आणि थकलेला दिसत होता. त्या छोट्याशा बाळाला पाहून ऐश्वर्याच्या मनाला का कोण जाणे पण वेदना झाल्या. तो असा का रडतोय? मला द्या ना, मी पाहते. तिने उत्सुकतेने हात पुढे केला. देवकीने तिच्याकडे पाहिलं. हे घे आणि तुझं काम कर. आम्हाला काही कळत नाही असं समजतेस का? माझ्यासारखी वयस्कर बाईसुद्धा याला सांभाळताना हैराण होते. तू काय मोठं करून दाखवणार आहेस? तिने चिडून सांगितलं. हा कोणाशीही पटकन मिसळत नाही. हीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे. एकतर तो त्याच्या वडिलांकडे असतो किंवा माझ्याकडे. आणि ही जी केअरटेकर आहे ना, तिने जवळ उभ्या असलेल्या साधारण 30 वर्षांच्या महिलेकडे हात दाखवला. हिच्याशीही अजून नीट जुळलेला नाही. केअरटेकर सीमाने ऐश्वर्याकडे दयनीय नजरेने पाहिलं. ऐश्वर्याला तिथून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. ती तिथेच उभी राहिली. मिहीर मात्र रडणं थांबवत नव्हता. शेवटी तिचा संयम सुटला. असं सतत रडत राहिला तर त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. हे तुम्हाला माहीत नाही का? तिने देवकीला थोडं रागाने सुनावलं आणि तिच्या हातातून मिहीरला अलगद उचलून घेतलं. देवकी मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. ऐश्वर्याने मिहीरला आपल्या छातीशी घट्ट धरलं. रडू नकोस ना बाळा. काय झालं माझ्या गोड मुलाला? मम्मू हवंय का तुला? भूक लागली आहे का? ती अगदी मायेने लाडीक आवाजात त्याच्याशी बोलू लागली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिहीरने रडणं थांबवलं. तो तिच्या कुशीत शांत झाला. मग प्रेमाने तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. ऐश्वर्याच्या त्या लाडीक शब्दांमध्ये त्याच्यासाठी खूप काही नवीन होतं. देवकीच्या मनात नातवासाठी प्रेमाची कमतरता नव्हती, पण बाळाला जवळ घेऊन गोडगोड बोलणं, त्याच्याशी लाडीक भाषेत संवाद साधणं हे तिला कधी जमलंच नव्हतं. खरं तर तिला ते कसं करायचं हेच माहीत नव्हतं. मिहीर हा राकेशचा जीव होता. राकेश जेव्हा घरी असायचा तेव्हा तो मिहीरला आपल्या हातात घेऊन त्याच्याशी गप्पा मारायचा, त्याच्यासाठी वेळ द्यायचा. पण मिहीरला नेमकी गरज कशाची होती?
एका मायेच्या कोमल आईच्या हृदयाची, की ऐश्वर्याबद्दल त्याला निसर्गानेच एक अनोखं आकर्षण दिलं होतं? याचं उत्तर कदाचित देवाला माहीत होतं. ऐश्वर्या त्याच्याशी अर्थहीन लाडीक शब्दात बोलत होती आणि मिहीरही आपल्या न समजणाऱ्या बोबड्या भाषेत तिला काहीतरी सांगत होता. ओठांचा चंबू करून तो जणू कोणाची तरी तक्रारच ऐश्वर्याजवळ मांडत होता. श्रीमंत घरातील मुलांच्या चेहऱ्यावर असणारी निरोगी चमक किंवा गुटगुटीतपणा मिहीरमध्ये अजिबात नव्हता. तो पूर्णपणे अशक्त आणि थकलेला दिसत होता. त्याच्याकडे पाहता पाहता ऐश्वर्याचं मन अस्वस्थ होत होतं. याने काही खाल्लं आहे का? तिने केअरटेकरकडे पाहून विचारलं. हो मॅडम, मी त्याला सेरेलॅक दिलं होतं, पण त्याने सगळी उलटी करून बाहेर काढलं, सीमाने सांगितलं. तो आता 1.5 वर्षांचा झाला आहे ना? मग अजून किती दिवस त्याला फक्त सेरेलॅक देणार आहात? ऐश्वर्याच्या आवाजात अधिकार होता. त्याला इडली, डाळ भात असं काही देऊ शकता ना? सीमा काही बोलणार इतक्यात ऐश्वर्या पुढे म्हणाली. त्याला पचायला सोपं आणि पौष्टिक अन्न द्यायला हवं. सीमाने हळू आवाजात उत्तर दिलं. नाही मॅडम, डॉक्टरांनी त्याला फक्त सहज पचणारं अन्न देण्यास सांगितलं आहे. हो तेच. सीमा काहीतरी सांगणार इतक्यात ऐश्वर्या मध्येच म्हणाली. लहान मुलांना प्रत्येक गोष्ट आपोआप पचत नाही. आपण त्यांना पचेल असं अन्न द्यायला हवं. तुम्ही मिहीरसाठी काहीतरी खायला घेऊन या. सीमा स्वयंपाकघरात गेली आणि थोड्याच वेळात इडली आणि अजिबात तिखट नसलेली डाळीची आमटी घेऊन आली. ऐश्वर्याने कोणाचीही परवानगी न मागता मिहीरला उचलला आणि बाहेर घेऊन गेली. कावळा, चिमणी, मैना अशा पक्ष्यांची नावं घेत त्याला वेगवेगळ्या दिशांना पाहायला लावत तिने त्याला आपल्या कमरेवर बसवलं. मग 2 इडल्या डाळीत मऊ करून तिने त्याला प्रेमाने भरवायला सुरुवात केली. देवकी मात्र तोंड उघडं ठेवून हे सगळं पाहतच राहिली. अगं, आम्ही भरवायला गेलो की हा मुलगा अर्धी इडली खाल्ली तरी संपूर्ण घर डोक्यावर घेतो, नाहीतर 20 वेळा उलटी करतो. आणि हिने बघ किती सहजपणे 2 इडल्या खाऊ घातल्या. देवकी आश्चर्याने म्हणाली. हो मॅडम, मलाही कळत नाही हे कसं झालं. सीमानेही तिच्या सुरात सूर मिसळला. देवकीने तिच्याकडे रागाने पाहिलं. हे सांगण्यासाठीच तुला पगार देऊन कामावर ठेवलंय का? जा जा आणि मुलांची काळजी कशी घ्यायची ते तिच्याकडून शिकून ये. पहिल्याच दिवशी बघ मिहीर तिच्याशी किती जवळीक साधतोय. आणि तू तू तर इतके दिवस इथे आहेस. सीमाने ओशाळून चेहरा केला आणि तिथून हळूच निघून गेली. खरं तर सीमालाही पूर्णपणे दोष देता येत नव्हता. तिला मिळणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी जास्त मेहनत घेऊनही मिहीर तिच्याशी अजिबात जुळत नव्हता. त्याला सांभाळताना तिचीही पुरती दमछाक होत असे. म्हणूनच काही वेळा राकेश आणि देवकीही तिला मदत करत असत. मिहीरने जेवण केल्यानंतर ते व्यवस्थित पचावं म्हणून ऐश्वर्या त्याला हॉलमध्ये घेऊन आली. तो नुकताच चालायला शिकत असल्यामुळे डगमगत डगमगत पुढे चालत होता. ऐश्वर्या टाळा वाजवत त्याच्या मागे धावत होती. त्याला खेळवत होती. देवकी स्वतःला विसरून ते दृश्य पाहत राहिली. तिच्या हातांनी नकळत टाळ्या वाजवल्या. कितीतरी दिवसांनी देवकीच्या चेहऱ्यावर अशी प्रसन्नता दिसत होती. तिच्या मनाला जणू एक वेगळीच शांतता मिळाली होती. ती समाधानाने आपापल्या कामाला निघून गेली. रात्र होईपर्यंत ऐश्वर्याने मिहीरला कोणाकडेही दिलं नाही. सीमा आपल्या घरी निघून गेली आणि दिवसभर खेळून धावून थकलेला मिहीर शेवटी झोपी गेला. ऐश्वर्याने आपल्या खोलीत त्याला छातीवर झोपवलं आणि प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत राहिली. राकेश आपलं काम आटोपून घरी परतला. घरी येताच त्याने उत्सुकतेने मिहीरला शोधायला सुरुवात केली. देवकीने त्याला दिवसभरात घडलेलं सगळं सांगितलं. तुझा मुलगा नवीन आलेल्या त्या मुलीशी चांगलाच जुळला आहे. आज दिवसभर तो तिच्यापासून दूर जायला तयार नव्हता. हे ऐकताच राकेशच्या चेहऱ्यावर राग उमटला. तो थेट ऐश्वर्याच्या खोलीकडे गेला आणि दारावर जोरजोरात थाप मारली. ऐश्वर्याने मिहीरला आपल्या कुशीत घेतलेलं होतं. दारावरच्या आवाजाने ती उठली आणि बाळाला खांद्यावर घेत दार उघडायला गेली. दार उघडताच तिच्यासमोर राकेश उभा होता. त्याच्या डोळ्यात संताप धगधगत होता. नॉनसेन्स, मुलाच्या बाबतीत लक्ष घालू नकोस असं मी तुला सांगितलं होतं ना. मुलाला माझ्याकडे दे. त्याने तिच्या हातातून मिहीरला जवळजवळ हिसकावून घेतलं. ऐश्वर्याच्या छातीत काहीतरी टोचल्यासारखं झालं. ती फक्त रिकाम्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. तुला इथे ज्या कामासाठी आणलं आहेस फक्त तेवढंच काम कर. अनावश्यक गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस, राकेश गुरगुरला. मग त्याने घड्याळाकडे पाहिलं. तुझ्याकडे 5 मिनिटांचा वेळ आहे. माझ्या खोलीत ये. खाली उजव्या बाजूला पहिली खोली.
आदेश देऊन तो मिहीरला घेऊन निघून गेला. ऐश्वर्या काहीही न बोलता तो ज्या दिशेने गेला त्याच दिशेकडे पाहत राहिली. त्याला तिच्याकडून उत्तराची अपेक्षा होती का? तिने एक दीर्घ श्वास घेतला. मग चेहरा धुवून पुसला आणि राकेशच्या खोलीकडे निघाली. तिने दार ठोठावलं. कम इन. आतून परवानगी मिळताच ती आत गेली. राकेशने मिहीरला त्याच्यासाठी खास बनवलेल्या छोट्या पाळण्यात झोपवलं होतं. तो त्या छोट्याशा बाळाच्या कपाळावर, गालांवर आणि नाकावर पुन्हा पुन्हा प्रेमाने चुंबन घेत होता. त्याचा हात मिहीरच्या केसांवरून हळूवार फिरत होता, पण त्याच्या डोळ्यात मात्र स्पष्ट वेदना दिसत होती. बसा, मी येतो. मिहीरकडे पाहतच त्याने ऐश्वर्याला सांगितलं. ऐश्वर्या बेडच्या कडेला जाऊन बसली. काही क्षणांनी ती संकोचात म्हणाली, सर, मी एक गोष्ट सांगू का? राकेश मिहीरपासून दूर झाला. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि छातीवर हातांची घडी घालत तिच्याकडे रोखून पाहू लागला. काय? ऐश्वर्याने मान खाली घातली. मला थोडा वेळ हवा आहे. काही क्षण खोलीत शांतता पसरली. राकेशकडून कोणतंही उत्तर आलं नाही. ऐश्वर्याने हळूच मान वर केली आणि त्याचा चेहरा पाहताच ती क्षणभर थरथरली. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता. त्याचे डोळे रागाने धगधगत होते. काय झालं सर? तिने गोंधळून विचारलं. राकेशचा आवाज कठोर झाला. हे काय? तू माझ्याशी लग्न करून हनीमूनला आली आहेस का? की पहिल्या रात्रीच्या खोलीत आली आहेस? मला वेळ हवा आहे म्हणत माझ्यासमोर उभी आहेस? ऐश्वर्या शांत राहिली. राकेशचा संताप वाढत गेला. मी तुला माझ्यासोबत प्रेमाने वेळ घालवण्यासाठी इथे आणलेलं नाही. हा माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे. उशीर होणारा प्रत्येक क्षण त्याच्यासाठी धोकादायक आहे. त्याने संतापाने तिच्याकडे पाहिलं. सगळे अटी मान्य करूनच तू पैसे घेतलेत ना? तेही थोडे थोडके नाही, भरपूर पैसे घेतलेस. मग हे सगळं शक्य नाही असं वाटत होतं तर आधीच सांगायचं होतंस. माझा वेळ वाया घालवतेस? तो मोठ्याने ओरडला. त्याच्या आवाजाने मिहीरची झोपमोड झाली. तो कणत रडू लागला. राकेशने स्वतःला आवरलं. त्याने लगेच मिहीरला उचललं आणि त्याच्या पाठीवर हलकेच थोपटत पुन्हा शांत केलं. ऐश्वर्या काही क्षण तिथेच उभी राहिली. मग हळूच त्याच्याजवळ आली. सर, राकेशने तिच्याकडे पाहिलं. सन्मानाने इथून बाहेर जा. त्याचा आवाज आता अधिक धोकादायक झाला होता. तू अजून थोडा वेळ इथे उभी राहिलीस तर माझा संयम सुटेल. तुला कायदेशीररित्या कसं हाताळायचं हे मला चांगलं माहीत आहे. ऐश्वर्याने पुन्हा मान खाली घातली. मला थोडा वेळ हवा आहे. तिचा आवाज अत्यंत मंद होता. राकेश तिच्याकडे रागाने पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून ऐश्वर्याच्या मनात भीतीची एक लहर उमटली. खोलीत पुन्हा एकदा जड शांतता पसरली. मिहीर मात्र राकेशच्या कुशीत शांतपणे झोपला होता आणि त्या शांत झोपलेल्या बाळाच्या चेहऱ्याकडे पाहताना राकेशच्या डोळ्यातला राग, वेदना आणि असहाय्यता सगळं एकाच वेळी दिसत होतं. मिहीरच्या झोपेचा विचार करून ऐश्वर्याने आपला आवाज आवरला आणि शक्य तितक्या शांतपणे म्हणाली, तसं नाही सर, माझी संमती आहे. तिच्या तोंडून संमतीचे शब्द ऐकताच राकेशचा राग थोडा शांत झाला. हं, जा झोप, त्याने भावनाशून्य आवाजात सांगितलं. काही क्षणांनी त्याने तिला थंडपणे विचारलं, सध्या तुझा ओव्हुलेशन पिरियड आहे ना? जणू एखादा डॉक्टर वैद्यकीय तपासणी करत असल्यासारखा तो प्रश्नांवर प्रश्न विचारत होता. त्याच्या वागण्यात ना प्रेम होतं, ना जवळीक, ना कोणताही लाडिकपण. कुठलाही भावनिक स्पर्श न ठेवता अगदी यांत्रिक पद्धतीने त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि ऐश्वर्यासाठी तो अनुभव अत्यंत वेदनादायक होता. ती डोळे मिटून वेदना सहन करत राहिली. प्रेम आणि शारीरिक आकर्षणाच्या संगमातून निर्माण झालेलं नातं वेगळं असतं. पण इथे ना प्रेम होतं ना इच्छा. फक्त एका कराराची पूर्तता म्हणून झालेल्या या जवळिकीमधून गर्भधारणा होण्याची शक्यता किती कमी आहे हे राकेशला कोण समजावणार होतं. काहीही भावनिक जवळीक नसताना केवळ नावापुरती ती जवळीक संपली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. वसंत, आता मी कधीच तुझ्याशी एकरूप होऊ शकणार नाही. तो अधिकार मी गमावला आहे. मला माफ कर. ती अश्रूंमध्ये कुजबुजत राहिली. राकेशने मात्र तिच्याकडे एकदाही पाहिलं नाही. जणू काही ती कोण आहे याच्याशी त्याचा संबंधच नव्हता. तो शांतपणे झोपून गेला. ऐश्वर्या रळत रळत थकली आणि कधी झोपली तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचीही झोप मिहीरच्या रडण्याच्या आवाजानेच उघडली. मिहीर जोरजोरात रडत होता.
गाढ झोपेत असलेला राकेश त्याच्या रडण्याने जागा झाला आणि त्याच्याबरोबर ऐश्वर्याही उठली. मिहीर बेडवर बसला होता. खाली उतरता येत नसल्यामुळे तो रडत रडत वडिलांकडे हात पुढे करत होता. राकेश लगेच पुढे झाला. त्याने मिहीरला उचलून आपल्या कुशीत घेतला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. ऐश्वर्या मात्र त्या दोघांकडे काही क्षण पाहत राहिली आणि मग कपडे घेऊन बाथरूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. मिहीरच्या न थांबणाऱ्या रडण्याचा आवाज बाथरूममध्येही ऐकू येत होता. ऐश्वर्याने घाईघाईने आपली कामं आटोपली आणि बाहेर आली. मिहीरच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तो अजूनही जोरजोरात रडत होता. राकेश त्याला शांत करण्यासाठी कितीतरी वेळा प्रेमाने समजावत होता, पण त्याच्या कोणत्याही प्रयत्नाचा परिणाम होत नव्हता. मिहीरची अवस्था पाहूनही मला काय त्याचं, असं म्हणत पुढे निघून जाणं ऐश्वर्याला शक्य नव्हतं. ती राकेश जवळ आली. मुलाला मला द्या, तिने हात पुढे केला. राकेशने तिच्याकडे जणू डोळ्यात आग घेऊन पाहिलं. तुझ्या कामाकडे लक्ष दे, तो गुरगुरला. पण ऐश्वर्या अजिबात घाबरली नाही. तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तुमचे नियम आणि तुमचा अहंकार नंतर सांभाळा. सध्या या मुलाचं रडणं थांबणं महत्त्वाचं आहे. मला मिहीरला द्या. तिच्या ठाम आवाजाने राकेश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग ऐश्वर्याने त्याच्या हातातून मिहीरला घेतलं. राकेशचा राग पुन्हा भडकला. इतके दिवस तूच माझ्या मुलाची काळजी घेत होतीस का? असा ड्रामा करून माझ्या मुलाला हाताशी धरून माझ्याशी जवळीक वाढवून कायमची इथेच राहण्याचा विचार आहे का तुझा? तो संतापून म्हणाला. मुलाला परत दे. ऐश्वर्याने त्याच्याकडे पाहिलं. आत्ता याला काही समजावून सांगण्यात अर्थ नाही असं तिला जाणवलं. तिने वैतागून मान हलवली. माझ्या मनात तसा कोणताही विचार नाही. तुम्ही स्वतः मला इथे राहायला सांगितलं. तरी माझं काम पूर्ण झाल्याच्या क्षणी मी या घरातून निघून जाईन, ती स्पष्टपणे म्हणाली. त्यामुळे उगाच बोलू नका. आधी इतरांना आदर देणं शिका. ती थोडी थांबली. विशेषतः महिलांना. राकेशने तिला तू म्हणून केलेल्या अपमानास्पद संबोधनाचा तिने स्पष्टपणे प्रतिकार केला. मिहीरला घेऊन ती तिथून बाहेर निघून गेली. कालची आणि आजची ऐश्वर्या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. काल 4 शब्द बोलतानाही विचार करणारी ऐश्वर्या आज मात्र जणू मुसळधार पावसासारखी शब्दांचा वर्षाव करत होती. राकेशला तिचा तो बदल अजिबात आवडला नाही. माझ्यासमोर उभी राहून माझ्याशी आवाज चढवून बोलण्याची तिची हिंमत कशी झाली, या विचाराने त्याने दात आवडले आणि तो तिच्या मागे निघाला. मिहीरला तिच्याकडून पळत घेण्याचा त्याचा हट्ट होता. या बाबतीत मात्र त्याला सहजपणे माघार घ्यावीशी वाटत नव्हती. कदाचित त्याच्या मनात एक खोल भीती होती. कोणी त्याच्यापासून मिहीरला दूर नेईल. ऐश्वर्या मात्र घराबाहेरील हिरव्यागार गवतावर मिहीरला घेऊन बसली होती. कवड्या सकाळच्या सूर्यप्रकाशात तिने त्याला उचलून घेतलं आणि त्याच्याशी लाडीक आवाजात बोलत होती. वेगवेगळ्या गोष्टी दाखवत होती आणि काही क्षणांपूर्वी जीवाच्या आकांताने रडणारा मिहीर आता तिच्या कुशीत खळखळून हसत होता. राकेश काही अंतरावर उभा राहून त्या दोघांकडे अविश्वासाने पाहत होता. हा तोच मुलगा आहे का, जो काही वेळापूर्वी इतका रडत होता? मिहीर झोपेतून उठल्यानंतर रडणं हा त्याचा नेहमीचा स्वभाव होता. राकेश आणि देवकी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करेपर्यंत दोघांचीही अवस्था खराब होत असे. पण ऐश्वर्याने कोणताही जादूचा प्रयोग केला नव्हता. राकेश जे काही करत असे तेच तीही करत होती. मग तिच्याजवळ आला की मिहीर असा शांत का होत होता? हा प्रश्न मात्र राकेशला सतावत होता. तो वेगाने ऐश्वर्याजवळ गेला. तू तुझी मर्यादा ओलांडतेस. त्याचा आवाज कठोर होता. मी तुला आधीच सांगितलं आहे, अनावश्यक अधिकार गाजवू नकोस. तुला हे का समजत नाही? मुलाला मला दे. ऐश्वर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हालाच काही समजत नाहीये सर. राकेशच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ऐश्वर्या पुढे म्हणाली, मी तुमच्या मुलाला माझ्या पोटात वाढवणार आहे. तुमच्या मते ते मूल फक्त तुमच्या पहिल्या मुलाला वाचवण्यासाठी वापरायचं एक साधन नाही. तिचा आवाज अधिक गंभीर झाला. तो एक जिवंत माणूस असेल. तुमच्या मुलाचा भाऊ किंवा बहीण असेल. मिहीर आणि त्या बाळामध्ये एक नातं निर्माण होऊ नये का? राकेश शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. मिहीरला आपल्या भावंडांचं महत्त्व कळायला नको का? ऐश्वर्याच्या शब्दात आता वेदना होती. तुम्ही मला कोणाशी बोलू नकोस, कोणाशी जुळू नकोस, कोणावर अधिकार दाखवू नकोस असं म्हणत मला सतत दूर ठेवत राहिलात तर उद्या माझ्यापासून जन्माला येणारं मूल कोणत्या मानसिकतेत वाढेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? राकेशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ऐश्वर्या थांबली नाही.
मला तर असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलाची अजिबात काळजी नाही. तिच्या आवाजात स्पष्ट आरोप होता. तुम्ही त्या बाळाकडे फक्त तुमच्या पहिल्या मुलाचा आजार बरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या एका साधनासारखंच पाहणार आहात. राकेशच्या डोळ्यांत अचानक धक्का उमटला. माफ करा, पण जर तुमचा असा विचार असेल तर मला आधीच सांगा. तिने मिहिरला अधिक घट्ट जवळ घेतलं. माझं मूल मी स्वतः वाढवेन. ऐश्वर्याचे शब्द ऐकताच राकेशने झटकन तिच्याकडे पाहिलं. ती इतकं काही बोलेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. तिच्या बोलण्याने तो स्पष्टपणे हादरला होता. इकडे बघ, तू आधीच करारावर स्वाक्षरी केली आहेस. जन्माला येणाऱ्या मुलावर कोणताही हक्क सांगणार नाहीस असं त्यात स्पष्ट लिहिलं आहे. विसरलीस का? राकेशचा आवाज कठोर होता. सुरुवातीपासून मी तुला हेच सांगतोय की अशा भावनिक गोष्टी बोलून माझ्यावर भावनिक दबाव आणण्याचा प्रयत्न करू नकोस. मिहिर तुझ्याशी जास्त जुळला आणि तू हे घर सोडून गेलीस तर त्याला खूप त्रास होईल. तूही त्याच गोष्टीचा आधार घेऊन इथेच कायमची राहण्याचा प्रयत्न करशील. हे सगळं होऊ नये म्हणूनच मी सुरुवातीपासून अनावश्यक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतोय. तो आणखी चिडला. आणि तू आत्ताच काय म्हणालीस? तुझ्या पोटातून जन्माला आलं तरी ते तुझं मूल नाही, ते माझं मूल आहे. तू पैसे घेऊन फक्त ते मूल जन्माला घालणार आहेस, एवढंच. त्याने लाल झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. पुन्हा कधीही माझं मूल हा शब्द तुझ्या तोंडून बाहेर पडता कामा नये, नाहीतर मी स्वतःवर नियंत्रण ठेवणार नाही. ऐश्वर्याने नकळत मान हलवली. ठीक आहे, आता मी तसं काही बोलणार नाही. ती थोडी थांबली. पण मिहिरला माझ्याजवळ राहू दे ना. राकेशने पुन्हा संतापाने तिच्याकडे पाहिलं. रागावू नका, मी काय म्हणते ते ऐका. ऐश्वर्या शांतपणे बोलू लागली. तुम्ही त्याची काळजी घेण्यासाठी एक केअरटेकर ठेवणारच आहात ना? मग असं समजा की तुम्ही मला पगार देऊन या कामासाठी ठेवलं आहे. तुम्ही ज्या दिवशी मला इथून जायला सांगाल त्या दिवशी मी निघून जाईन. ती थोडी पुढे म्हणाली. तुम्ही स्वतः पाहत आहात ना, मिहिर माझ्याजवळ असताना रडत नाही. तुमच्या रागामुळे आणि अहंकारामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये. मला जे म्हणायचं होतं ते मी सांगितलं. आता पुढे तुमची इच्छा. ती त्याच्या उत्तराची वाट पाहत त्याच्याकडे पाहत राहिली. राकेश काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत राहिला. मग काहीही न बोलता तो तिथून निघून गेला. ऐश्वर्या बराच वेळ तो ज्या दिशेने गेला त्या दिशेकडे पाहत राहिली. त्याने तिचं म्हणणं नाकारलं नव्हतं. याचा अर्थ मिहिरला तिच्याजवळ राहण्यास त्याची संमती होती का? हा विचार मनात येताच तिच्या मनात एक अनामिक शांतता आणि आनंद भरून आला. तिने मिहिरला घट्ट मिठी मारली आणि आनंदाने उड्या मारत धावत सुटली. कित्येक दिवसांनी ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच जुना उत्साह आणि खट्याळपणा परतला होता. मिहिर तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या सुंदर हास्याचा परिणाम त्याच्यावरही झाला. त्याने आपले पुढे आलेले छोटे छोटे दात दाखवत गोड हसू दिलं. त्या दिवसभर मिहिर पूर्णपणे ऐश्वर्याजवळच होता. त्याला अंघोळ घालणं, जेवू घालणं, खेळवणं, झोपवणं सगळं काही ऐश्वर्यानेच केलं. तिने मिहिरला साधा औषध देण्याइतकं सुद्धा सीमाकडे दिलं नाही. त्यामुळे सीमा दिवसभर जवळजवळ रिकामीच बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक भीती स्पष्ट दिसत होती. माझ्याकडे आता कोणतंच काम उरलं नाही. मला नोकरीवरून काढून टाकतील का? ही चिंता तिला सतावत होती. ऐश्वर्याला तिची अवस्था समजली. म्हणून काही वेळाने तिने मिहिरला सीमाकडे दिला आणि तिला त्याची काळजी कशी घ्यायची हे शिकवू लागली. मी इथे कायमची राहणार नाही. उद्या तुम्हालाच मिहिरची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे त्याला कसं हाताळायचं हे तुम्ही शिकून घ्या. हे ऐकल्यावर सीमाच्या मनातला ताण कमी झाला. ती सुद्धा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कष्टकरी स्त्री होती. इथे मिळणारा पगार तिला इतरत्र सहज मिळणारा नव्हता. ती आपल्या कामाशी शक्य तितकी प्रामाणिक होती. पण आता आपली नोकरीच जाईल की काय या भीतीने ती अस्वस्थ झाली होती. मिहिरने त्या दिवशी आपलं नेहमीचं घर डोक्यावर घेऊन रडण्याचं काम पूर्णपणे बंद ठेवलं होतं. त्यामुळे सर्वात जास्त आनंदी झाली होती ती देवकी. ऐश्वर्याला मात्र मिहिर तिच्याशी इतका जुळल्याने मनापासून आनंद झाला होता. तिच्या डोळ्यांसमोर भविष्यातली कितीतरी चित्र तरळून गेली आणि मनातल्या त्या विचारांना आवर घालणं तिला कठीण झालं. शेवटी घरातील मोठ्या माणसाला सगळं सांगितल्याशिवाय राहावे ना. देवकीने राकेशला हे सगळं सांगितलं आणि घरात जणू छोटंसं वादळच उठलं. त्या रात्री राकेश काम आटोपून घरी परतला. तो आपल्या खोलीत शिरला आणि काही क्षणांसाठी तिथेच थांबला. संपूर्ण खोलीत खेळणी विखुरलेली होती आणि त्या खेळण्यांमध्ये 2 लहान मुलांसारखे ऐश्वर्या आणि मिहिर खेळत होते. राकेश काही क्षण शांतपणे त्या दोघांकडे पाहत राहिला.
मग त्याने कपडे घेतले आणि बाथरूममध्ये निघून गेला. ऐश्वर्याने त्याला पाहिलं होतं, पण तिने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. ती मिहीरसोबत खेळण्यातच रमली होती. शॉवरखाली उभा असताना राकेशच्या मनात अचानक विचार आला, या मुलीला हसायलाही येतं तर. किती सुंदर हसते. त्याला तिच्या पहिल्या दिवसाचा उदास चेहरा आठवला. मग त्याच्या डोळ्यांसमोर ऐश्वर्या आणि मिहीर मुलांसारखे खेळत असलेलं दृश्य आलं. त्याच्या नकळत त्याच्या ओठांवर हसू उमटलं. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर तो जमिनीवर विखुरलेल्या खेळण्यांवर पाय पडू नये म्हणून सावधपणे चालत बाहेर गेला. दरम्यान ऐश्वर्या मिहीरसोबत बार्बीच्या बाहुलीला वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या आणि चष्मे घालून दाखवत होती. राकेशच्या चेहऱ्यावर आलेलं ते हलकंसं हसू मात्र त्याला स्वतःलाच कळलं नव्हतं. दुसरीकडे राकेश जेवायला बसला होता. देवकी त्याच्या शेजारी येऊन बसली आणि प्रेमाने त्याच्या ताटात भात वाढत म्हणाली, अरे अजून थोडा भात घे ना रे. काय झालंय? लवकर सांग. तिच्या चेहऱ्याकडे सुद्धा न पाहता तो थेट मुद्द्यावर आला. त्यामुळे देवकी क्षणभर गोंधळून गेली. हल्ली तो असाच वागायचा. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या तर तो आईशी दुसरं काही बोलतच नसे. देवकीच्या मनाला त्याचं हे वागणं असह्य वेदना देत होतं. पण त्याने सहन केलेल्या जखमांनीच त्याला असा बनवलं होतं याची जाणीव तिलाही होती. तिनेही विषयाला वळसा न घालता थेट मुद्द्यावर येत म्हणाली, ते नाही रे बाबा. ती मुलगी आपल्या मिहीरची खूप छान काळजी घेते. दिसायलाही चांगली मुलगी वाटते आणि मिहीरसुद्धा तिच्याशी खूप छान जुळून गेला आहे. असं म्हणत ती थोडी अडखडली. त्याचं काय? जेवता जेवता राकेश देशमुखने कपाळावर आठ्या घालत विचारलं. नाही, आपल्या या परदेशी लोकांसारखे असे उगाचचे करार वगैरे कशाला हवेत. शांतपणे त्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं तर. ती आपलं वाक्य पूर्ण करणार त्याआधीच मोठ्या आवाजासह जेवणाच्या टेबलवर ठेवलेली सगळी भांडी उडाली. देवकी दचकून त्याच्याकडे पाहू लागली. का ग आई? मी सुखात असलो तरी तुम्हाला आवडत नाही का? आधीच एकीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझा अपमान केला आणि निघून गेली. तेवढं पुरेसं नव्हतं का? आता दुसऱ्या एका मुलीमुळे माझ्यात उरलेला जीवही संपवायचा आहे. हीच ना तुमची इच्छा? त्याचा आवाज संतापाने थरथरत होता. मी आज जिवंत आहे तर त्याचं एकमेव कारण माझा मिहीर आहे. पुन्हा एकदा तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे बोललात ना तर मी माणूस म्हणून सुद्धा राहणार नाही. हे लक्षात ठेवा. डोळे रक्तासारखे लाल झालेले असताना त्याने तिला इशारा दिला आणि तिथून निघून गेला. देवकी मात्र डोळ्यात अश्रू घेऊन तिथेच बसून राहिली. राकेश देशमुख अत्यंत संतापलेल्या अवस्थेत आपल्या खोलीत आला. तिथे ऐश्वर्या आणि मिहीर खेळत होते. त्यांना पाहताच त्याचा राग हळूहळू शांत झाला आणि मनाला थोडा दिलासा मिळाला. त्याने ओठांचा चंबू करत एक दीर्घ श्वास घेतला. ऐश्वर्या आपल्या मुठीत काहीतरी लपवून मिहीरला दाखवत खेळत होती, तर मिहीर तिच्या गोड बोबड्या बोलांना आपल्या निरागस दुधासारख्या शुभ्र हास्याने उत्तरं देत होता. राकेशची नजर त्या दोघांवरच खिळलेली होती. तो खोलीला लागून असलेल्या छोट्याशा बाल्कनीत जाऊन उभा राहिला. आईने काही वेळापूर्वी म्हटलेले शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते. त्याने डोळे मिटले आणि बाल्कनीच्या कठड्याला घट्ट पकडून धरले. त्याची पहिली पत्नी ईशा. तिचा विचार मनात येताच जणू कोणीतरी त्याच्या शरीरावर आंमलं ओतत आहे अशी जळजळ त्याच्या मनात उठली. तिने त्याचा पूर्णपणे अपमान केला होता आणि त्याला उद्ध्वस्त करून निघून गेली होती. मुसळधार पावसात पूर येऊन ज्याची सगळी संपत्ती वाहून जाते, त्याला प्रत्येक वेळी पाऊस पडला की आपल्या झालेल्या नुकसानाचीच आठवण येते आणि त्या जखमा पुन्हा ताज्या होतात. अगदी तसंच झालं होतं राकेशसोबत. ईशामुळे मनाने पूर्णपणे जखमी झालेल्या त्याला आता लग्न आणि स्त्रिया या दोन्ही गोष्टींचीच अक्षरशः ॲलर्जी झाली होती. पुन्हा एकदा कोणाकडून जखमी होण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. त्याने ईशावर मनापासून प्रेम केलं होतं, पण ज्या मनाने तिच्यावर प्रेम केलं होतं त्याच मनात तिने रोज एक नवी तलवार खुपसली. शेवटी त्याला मानसिकरित्या उद्ध्वस्त करून पोटगी म्हणून 1 कोटी रुपये घेऊन तिने त्याला स्वतःपासून मुक्त केलं होतं. तिच्या आठवणी जबरदस्तीने मनातून दूर सारत त्याने डोळे मिटले आणि तेव्हाच त्याची स्वप्नातली परी आठवणींच्या रूपात त्याला अलगद कवटाळून गेली. ती कोण होती? चेहराही माहीत नसलेली एक अनोळखी देवदूत. त्याची इच्छा जाणून त्याप्रमाणे वागणारी, फक्त त्याच्यासाठी जगणारी. वाऱ्याच्या झुळकीसोबत डोलणारे लांब सडक केस, सतत लुकलुकणारे डोळे आणि सुंदर नाजूक वळणांनी भरलेलं शरीर. आपल्या सौंदर्याने त्याला धुंद करणारी, तो दुःखी झाला की स्वप्नात येऊन त्याला आपल्या छातीशी कवटाळणारी. ती होती राकेशची काल्पनिक प्रेयसी. ईशासोबतचं नातं त्याच्यासाठी योग्य नव्हतं.
तिच्यापासून वेगळं झाल्यानंतर तो पूर्णपणे तुटून गेला होता. आणि त्याच वेळी त्याने स्वतःसाठी, फक्त स्वतःच्या मनात एका प्रेमाची निर्मिती केली होती. आपली मोहिनी. तिचा चेहरा त्याने आजवर कधीच स्पष्टपणे कल्पिला नव्हता. खरं तर त्याची गरजही त्याला वाटली नव्हती. त्याच्या मनात फक्त एक धूसर चेहरा होता. माझी पत्नी अशीच असेल, अशी त्याने आपल्या मनात निर्माण केलेली एक स्त्री. तिचा विचार केला की त्याच्या मनातलं पुरुषत्व जागं व्हायचं. प्रेम एखाद्या धरणाचे बांध फुटून आलेल्या पुरासारखं त्याच्या मनात ओसंडून व्हायचं. खऱ्या आयुष्यात अशी एखादी स्त्री अस्तित्वात असेल यावर त्याचा विश्वासच नव्हता. स्वतःचा विचार न करता फक्त त्याचाच विचार करणारी स्त्री कुठे मिळणार होती? अशी स्त्री फक्त कल्पनेतच असू शकते असंच तो स्वतःला समजावून सांगायचा. ईशापासून विभक्त झाल्यानंतर त्याने मनात जपून जपून निर्माण केलेला तो एक अमूल्य खजिना होता. त्याच्या एकटेपणाची आणि दुःखाची सोबती. तो थकला की आपल्या कल्पनेत ती त्याला कवटाळायची, त्याला धीर द्यायची, त्याच्या मनातील वेदना ऐकून घ्यायची. त्याची स्वप्नातली प्रेयसी, त्याची काल्पनिक स्त्री. ऐश्वर्यासोबत जवळीक साधताना सुद्धा त्याच्या मनात तीच होती. पण ऐश्वर्या ही एक वेगळी स्त्री आहे, ही जाणीव त्याच्या मनाला टोचत राहिली. त्यामुळे त्याने त्या जवळीकीला तिथेच थांबवलं होतं. आता आयुष्यभर आपल्याला फक्त आपल्या काल्पनिक प्रेयसीचीच साथ पुरेशी आहे असं त्याने मनाशी ठरवलं होतं. आपल्या कल्पनेत तिला मांडीवर बसवून तो मनात साचलेल्या सगळ्या भावना तिच्यासमोर व्यक्त करायचा. मोहिनी. त्याच्या कल्पनेत त्याच्यासोबत आयुष्य जगणाऱ्या त्या स्त्रीला त्याने दिलेलं नाव. तिचा विचार करताच त्याचा राग पूर्णपणे शांत झाला आणि त्याच्या ओठांवर फक्त एक हलकंसं स्मित उमटलं. मोहिनी, आयुष्यभर तूच माझ्यासाठी पुरेशी आहेस का? डोळे मिटून तो हळू आवाजात म्हणाला आणि त्याची ती काल्पनिक प्रेयसी ही एक सुंदर हास्य करत त्याच्या ओठांवर अलगद चुंबन ठेवून हो म्हणत असल्यासारखी मान हलवताना त्याला दिसली. ते दृश्य अस्पष्ट होतं पण तरीही त्याला ते स्पष्टपणे जाणवत होतं. एक दीर्घ श्वास घेतल्यानंतरच राकेश पुन्हा आपल्या नेहमीच्या अवस्थेत परतला. लवकरात लवकर काम संपवून झोपायला हवं, उद्या मीटिंग आहे. मनात स्वतःलाच बजावत तो बाल्कनीतून आत आला. पण मिहीर अजूनही झोपला नव्हता. तो अजूनही खेळत होता. ऐश्वर्या पूर्ण उत्साहाने त्याच्यासोबत बालगीते म्हणत होती आणि मिहीरही तिच्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करत मोठमोठ्याने बोबड्या आवाजात ओरडत होता. त्याच्या ओठांच्या कोपऱ्यावर हसू उमटलं. राकेशने मिहीरला उचलून आपल्या मांडीवर बसवला आणि मनसोक्त त्याचे लाड केले. दोघेही जणू आई बाबा असल्यासारखे त्या छोट्याशा मुलाशी गप्पा मारत त्याच्यासोबत खेळत होते. काही कळत नव्हतं, पण मागच्या 2 दिवसांपासून राकेशचं मन थोडं हलकं वाटत होतं. नेहमी त्याच्या छातीत एक अनामिक दुःख दाटून राहायचं. मन सतत जड असायचं. पण आता तसं काही जाणवत नव्हतं. हा फरक त्याला स्पष्टपणे जाणवत होता. मिहीरला ऐश्वर्याच्या हातात देत तो म्हणाला, मिहीरला झोपवून ये, उद्या लवकर निघायचं आहे, खूप काम आहे. असं म्हणत तो बेडवर जाऊन झोपला. माझ्या चिमुकल्याला झोप येत नाहीये का? ऐश्वर्याने मान हलवत मिहीरला विचारलं. मिहीरने नाही असं सांगत मान हलवली. ओह, मग आता काय करूया? तुला गोष्ट सांगू का? तिने डोळे मोठे करत विचारलं. गोष्ट हवी? मिहीरने उत्साहाने मान हलवून ओरडून सांगितलं. ओके, गोष्ट सांगते. ऐश्वर्याने मिहीरला त्या छोट्याशा बेडवर झोपवलं आणि स्वतःही त्याच्या शेजारी आडवी झाली. हां, झोप माझ्या चिमुकल्या, असं म्हणत ती त्याच्या पाठीवर हळूवार थोपटू लागली. ती मिहीर बोबड्या आवाजात म्हणाला. गोष्ट? हां, गोष्ट हवी आहे का? सांगते. ऐश्वर्या थोडा विचार करत म्हणाली. एकदा काय झालं, एका गावात एक छोटीशी मुलगी राहायची. तेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती. ती मुलगी खूप सुंदर होती. असं म्हणत तिने स्वतःकडे बोट दाखवलं. माझ्यासारखीच, असं म्हणत तिने डोळा मारला. मिहीर तिच्याकडे पाहून खळखळून हसू लागला. हे पाहून राकेशने डोळे फिरवले. या छोट्या मुलाला काय समजणार आहे आणि ही त्याला काय गोष्ट सांगते? खरंच वेडी आहे ही, त्याने मनात चिडून विचार केला. त्याला तिच्यासोबत ते कंटाळवाणं काम उरकून झोपायचं होतं. त्यासाठीच तो जागा होता. ऐश्वर्या गोष्ट सांगत होती आणि तिचे शब्द त्याच्या कानांवर परवानगी न घेता आदळत होते. सुरुवातीला त्याला त्यात अजिबात रस नव्हता. तरीही तो तिचं बोलणं अनिच्छेने ऐकत होता. ती मुलगी खूपच खोडकर होती म्हणे. एका जागी अजिबात स्थिर बसायची नाही म्हणे. तिचं नाव होतं, ऐश्वर्या विचार करू लागली. मोहिनी, ती हसत म्हणाली. राकेश देशमुखने झटकन तिच्याकडे वळून पाहिलं. कथेतील पुढे काय होणार आहे यामध्ये त्याला किती रस होता माहीत नाही.
पण मोहिनी हे नाव ऐकताच मात्र त्याचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडे गेलं होतं. ते त्याने आपल्या काल्पनिक प्रेयसीला दिलेलं नाव होतं. तो एका कुशीवर वळून झोपला आणि हातावर डोकं टेकवत ऐश्वर्याकडे पाहू लागला. बरं, आपणही आता या कथेच्या आतली एक कथा पाहूया. कमॉन विश्वा, कमॉन. वेगाने जा, अजून वेगाने. बाईकच्या मागे बसलेली मोहिनी पुढे बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला उत्साहाने प्रोत्साहन देत होती. अरे देवा, विशू, तो आपल्या पुढे गेला, लवकर, असं म्हणत तिने त्याच्या पाठीवर थाप मारली. हेल्मेट घातलेल्या त्या व्यक्तीने मागे वळून तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि बाईकचा वेग आणखी वाढवला. त्यांच्या पुढे 2 बाईक्स अंधार चिरत वेगाने धावत होत्या. पण काही क्षणांतच मोहिनीची बाईक पूर्ण वेगाने त्यांना मागे टाकून पुढे निघून गेली. तेवढ्यात रस्त्याच्या मधोमध एक ट्रक रिव्हर्स घेण्यासाठी वळला. मोहिनीच्या बाईकने क्षणाचाही विलंब न करता योग्य वेळी बाईक एका बाजूला झुकवली आणि मिळालेल्या छोट्याशा जागेतून ट्रकला ओव्हरटेक केलं. शाब्बास विशू, मोहिनी आनंदाने उड्या मारत ओरडली. ठरलेल्या ठिकाणी त्यांची बाईक सर्वात आधी पोहोचली. हा हा हा, सुपर विश्वा. कुठे त्या फालतू मुलांकडून हरून माझी इज्जत घालवशील की काय अशी मला भीती वाटली होती. पण सुदैवाने नेहमीप्रमाणे तू पुन्हा माझी इज्जत वाचवलीस. हिरो आहेस तू. मोहिनीने त्याच्या खांद्यावर थाप मारत आनंदाने उडी मारली. मागून आलेल्या बाईक्सवरचे दोघेही खाली उतरले आणि त्यांनी आपापले हेल्मेट काढले. दोघेही मोहिनीच्याच वयाचे तरुण होते. शरद आणि श्याम, मोहिनीचे वर्गमित्र. मी सांगितलं होतं ना, आम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मोहिनीने दोघांकडे पाहून मस्करी केली. दोघांनीही चेहरा पाडला. तेवढ्यात पुढे बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट काढलं. शरद आणि श्याम या दोघांचीही नजर आश्चर्याने त्याच्यावर खिळली. अंकल, तुम्हाला अजून वय झालेलं दिसतच नाही, श्यामने डोळे मोठे करत म्हटलं. काय रे, डायलॉग मारतोयस का? ओठांच्या कोपऱ्यावर हलकसं स्मित आणत विश्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वनाथने विचारलं. विश्वनाथ, मोहिनीचे वडील. नाही अंकल, या वयात तुम्ही इतक्या सहजपणे बाईक चालवता? खरंच विश्वास बसत नाही. शरद अजूनही आश्चर्यचकित होऊन म्हणाला. मी काय केलं रे? ॲक्सिलेटर फिरवलं की बाईक आपोआपच पुढे जाते. उलट माझ्यापेक्षा माझी पोरगी चांगली बाईक चालवते, असं म्हणत सॉल्ट अँड पेपर केस असलेल्या विश्वनाथने हातातील ग्लोव्ज काढून मोहिनीकडे दिले. ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे राईड करून झाली. आता दोघांनीही चांगल्या मुलांसारखं घरी जायचं, बाहेर कुठेही फिरायचं नाही. काही वेळापूर्वी या तरुणांसोबत एखाद्या मित्रासारखा फिरणारा विश्वनाथ आता कडक वडिलांच्या भूमिकेत आला आणि मिशा पिळत त्यांना बजावू लागला. हो अंकल, आम्ही निघतो. येतो पप्पा, असं म्हणत शरद आणि श्याम दोघेही निघून गेले आणि बाप लेकीची जोडीही घरी परतली. मग पुढे? ऐश्वर्या गोष्ट सांगताना म्हणाली. पण तोपर्यंत मिहीर गाढ झोपला होता. झोपला, असं हळूच म्हणत ऐश्वर्याने हसत त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. नंतर सहज मागे वळून पाहिलं तर राकेश देशमुख तिच्याकडेच पाहत होता. त्याची ती खोल नजर पाहून ऐश्वर्या थोडी गोंधळली. हे असे का पाहत आहेत, असा विचार करत ती त्याच्याजवळ आली आणि छातीवर ओढणी व्यवस्थित पिन करून त्याच्या शेजारी झोपली. डोळे मिटून घेतले. राकेशकडून वेदना देणारा कोणताही स्पर्श झाला नाही म्हणून तिने हळूच डोळे उघडून पाहिलं. राकेश मात्र तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. ती आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. मग पुढे काय झालं, त्याने उत्सुकतेने विचारलं. कशाचं? तिला काहीच समजलं नाही. ती मोहिनीची गोष्ट. पुढे काय झालं, त्याने विचारलं. ऐश्वर्याला अचानक हसू आलं. तिने ते ओठानाड दाबून ठेवत गंभीरपणे म्हटलं. साहेब, ती गोष्ट मुलासाठी होती, तुमच्यासाठी नाही. ओह, असं आहे का? राकेशने केसांतून हात फिरवला. ठीक आहे, मग सुरू करूया, असं म्हणत तो तिच्या जवळ सरकला. कालच्या दिवसाप्रमाणेच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. वेदनेने ऐश्वर्याचा चेहरा वाकडा झाला. राकेशने लगेच तिच्याकडे वळून पाहिलं. दुसऱ्या बाजूला ती वळून झोपून गेली. राकेश मात्र हळूच हसला. देवाचे आभार, बाईकवर माझ्या मोहिनीचा बॉयफ्रेंड बसला आहे असं मला वाटलं होतं, पण तो तर तिचा बाप निघाला. त्याच्या ओठांवर पुन्हा एक हलकसं स्मित उमटलं. असंही एखादं बाप लेकीचं नातं असतं का? इंटरेस्टिंग, असा विचार करत त्याने आपल्या काल्पनिक मोहिनीला त्या कथेतल्या मोहिनीसोबत जोडून कल्पना केली आणि हळूहळू झोपेच्या अधीन झाला. राकेश देशमुखला आज खूप गाढ झोप लागली होती. स्वप्नात तो मोहिनीच्या अंगाईगीतांच्या सुरांमध्ये हरवून गेला होता. नेहमी कायम गंभीर आणि ताठ असणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर आज मात्र एक हलकसं स्मित उमटलं होतं. इतके दिवस मला सोडून कुठे गेली होतीस,
असं लाडीकपणे तिच्यावर रागावत त्याने तिला आपल्या मिठीत ओढून घेतला आणि पुन्हा गाढ झोपेत हरवून गेला. नेहमी त्याची सकाळ मिहीरच्या रडण्याच्या आवाजानेच व्हायची, पण आज तसं झालं नव्हतं. कुठेही ऐकायला न मिळणाऱ्या त्या निरागस बोबड्या हास्यासोबत एक नाजूक मुलीचा गोड लाडीक हसण्याचा आवाजही त्याच्या कानांमध्ये भरत होता. दररोज अशीच सकाळ झाली तर किती छान होईल. त्याच्या मनात कुठेतरी एक अनामिक हुरहुर दाटून आली. मिहीर, बाबांसोबत खेळ हं, मी लगेच येते. ऐश्वर्याने मिहीरला त्याच्या वडिलांच्या शेजारी बसवलं. तो बेडवरून उड्या मारत खाली पडू नये म्हणून तिने 2 उशा एकावर एक ठेवून त्याच्यासाठी एक छोटासा अडसर तयार केला आणि ती तिथून निघून गेली. बाबा, बा बा मिहीर लाळ गाळत आपल्या गालांवर पसरवत गोड आवाजात बोलत होता. माझ्या चिमुकल्या. राकेशने झोपेतच हसत त्याला आपल्या मिठीत घेतला आणि पुन्हा झोपून गेला. पण छोटा मिहीर काही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. तो राकेशच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत त्याच्या छातीवर चढला आणि आपल्या छोट्याशा हातांनी त्याला मारत उठवू लागला. माझ्या छोट्या, डॅडीला झोपू दे ना. राकेशने झोपेतच कुजबुजत मुलाला आपल्या छातीवर झोपवला आणि पुन्हा सुखाने डोळे मिटले. नेहमी तो मिहीर सोबतच उठायचा. मुलाच्या सगळ्या गरजा पूर्ण करून त्याला सीमाकडे झोपवायचा आणि मग कामासाठी निघायचा. पण आज त्याला कशाचीही चिंता नव्हती. तो मनापासून शांत झोपत होता आणि नेहमीपेक्षा वेगळी ही गाढ झोप त्याला खूपच आवडली होती. यानंतर राकेश देशमुख आणि ऐश्वर्या सिन्हा यांच्या प्रेमकथेत पुढे काही होईल का, की हे नातं फक्त या करारापुरतंच राहील, हे बघूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.